नमस्कार मित्रांनो, कालच राज्य सेवा 2026चा प्रिलिमचा पेपर झालाय। हा पेपर जर यूपीएससी नंतर झालाय तरी हा सेट फार आधी झालेला होता, पण आता नेक्स्ट टाइम तुमच्या प्रिलिमचा म्हणजे राज्य सेवेचा झाल्यानंतर जी कंबाईन येणार 14 जूनला त्याचा पेपर, त्याच्यासाठी तुमचा बेंचमार्क असणारे यूपीएससीचा प्रिलिमचा पेपर जो फार कठीण होता। म्हणजे जर राज्य सेवेचा पेपर पाहिला, गट ब चा मुख्यचा पेपर पाहिला तर इथे सुद्धा तुम्हाला दिसेल का पेपर सेटअप तर त्यांचं माइंडसेट चेंज झालं। प्रश्न विचारण्याची पद्धत, त्याची डेप्थ असेल, त्याची रेंज असेल, म्हणजे मागच्या 2-3 वर्षापर्यंतचा करंट चाललाय तेच तुमचं हिस्ट्रीचं जे आहे, समाज सुधारक आधीचे विचारले जातं ते सोडून, म्हणजे ट्रॅडिशनल सोडून तुम्हाला नवीन काहीतरी विचारलं जातंय। आणि जे ट्रॅडिशनल विचारतात त्यांचं इन डेप्थ विचारतात। सायन्स हे अप्लाइड लेवलला आहे, इकॉनॉमिक्स अप्लाइड लेवलला आहे, प्लस तुमचं जॉग्राफी आहे ते ट्रॅडिशनलच्या प्लस मेन्स प्लस करंट, आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यांना जोडणारा मुद्दा म्हणजे करंट आहे। याचं सगळं अनालिसिस तुम्हाला आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेच, पण नेक्स्ट टाइम तुम्हाला जी प्रिलिम तयारी करायची म्हणजे 14 जूनची असेल, कंबाईनची असेल किंवा त्याच्यानंतरची मुख्य असेल, याच्या जीएस साठी फार चांगल्या पद्धतीने, फार एक्झॉस्टिव्ह पद्धतीने, इन डेप्थ पद्धतीने तयारी करावी लागेल। याच्यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशनशी जुडलेला धन्यवाद।